जेव्हा बातमी असते विश्वासाची, तेव्हा नाव येते जळगाव उन्नती न्यूज। तुमचा हक्काचा आवाज जळगाव उन्नती न्यूज। पाहूया आजच्या बातम्या। जळगाव जामोद बऱ्हाणपूर मार्गावरील कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप। रस्त्यावरील खड्डे कायम, केवळ पांगरे पट्टे मारून निधी हडपण्याचा प्रयत्न। जळगाव जामोद तालुक्यातून शेगाव मार्गे बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे। रस्त्याची दुरवस्था कायम असताना केवळ कागदोपत्री आणि थातूरमातूर कामे दाखवून लाखो रुपयांचा निधी लाटला जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जामोद ते बऱ्हाणपूर हा रस्ता पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत होता। मात्र गेल्या 3 वर्षापूर्वी हा मार्ग अकोला राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे। राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यामुळे या रस्त्याची स्थिती सुधारेल अशी अपेक्षा नागरिकांना होती। देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळपट्टी। या राष्ट्रीय महामार्गावर दरवर्षी रस्त्याची डागडुजी करणे, रस्त्याच्या कडेचे गवत काढणे, झाडांची छाटणी करणे आणि हरिकराती यांसारख्या विविध कामांसाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर केला जातो। जळगाव जामोद येथील 3 खुटा फाटा हा परिसर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांच्या सीमेला जोडणारा मुख्य मार्ग आहे। जळगाव जामोद शहरापासून ही महाराष्ट्र सीमा साधारण 18 किलोमीटर अंतरावर आहे। या संपूर्ण 18 किमीच्या पट्ट्यात दरवर्षी लाखो रुपयांची कामे मंजूर केली जातात। सध्या या रस्त्यावर जागोजागी मोठे मोठे खड्डे पडले असून वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। असे असतानाही महामार्ग विभागाने मूळ खड्डे बुजवण्याऐवजी नुकतेच रस्त्यावर केवळ पांढरे पट्टे मारण्याचे काम केले आहे। रस्त्यावरचे खड्डे जसेच्या तसे असताना केवळ पांढरे पट्टे मारून काय फायदा, असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे। अकोला राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार संगनमताने प्रत्येक कामात भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप आता उघडपणे केला जात आहे। केवळ सरकारी पैसा लाटण्यासाठीच हे असे थातूरमातूर काम दाखवले जात असल्याची चर्चा परिसरात आहे। या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून खातेनिहाय चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे।